शुभ सकाळ. तुझ्यासाठी आज नाईट शिफ्टवरून आलेले पाहुणे लवकरच झोपले आणि त्यांची सकाळ झालेली आहे 4 वाजता. आता 4चा चहा चालू आहे आणि आज इच्छा असून पण खाता येणार नाही, मंगळवार असल्यामुळे उपवास आहे. तर सुरमईच्या तुकड्या तळलेल्या आहेत आणि उद्यासाठी आहे ते. आईने आता तर उद्या घाई होईल. उद्याची तयारी झालेली आहे आजच. हलवा आहे का? आम्ही म्हणतो सुरमई आहे का? मला मच्छी तर नाही ओळखता येत, पण आपल्याला फक्त वास येतोय पण खाऊ शकत नाही. आपल्याला फक्त मच्छी खाण्याशी मतलब म्हणजे काय संबंध असतो. बाकी तुम्ही कटली पण द्या मच्छी, फक्त फ्राय पाहिजे. आणि आता चहा चालू आहे. तर थोड्या वेळाने आपण एक झाड लावणार आहोत. कसलं झाड आहे ते? आल्याचं झाड आहे. दाखवते त्याला. आल्याला कशी एकदम मुळं आलेली आहे. त्या आईने आणलेलं की नाही. तर आई ठेवते डब्यामध्ये तुकड्या उद्यासाठी. पितृपक्ष चालू आहे ना, त्याच्यामुळे सगळं चालू आहे आमच्याकडे. म्हणून तो असा बोलवत की समोर मच्छी दिसते पण खाता येत नाही, कारण का आज आहे मंगळवार, त्यामुळे उपवास आहे. तर मच्छी खाऊ शकत नाही, पण समोरच मच्छी आईने फ्राय केली होती आणि मस्त वास आहे तुझा घरभर पूर्ण असं. तर आता आई ठेवते फ्रीजमध्ये मच्छी आणि आता मी जातोय बाहेर. पाठीमागे झाड लावायचंय. कोणतं झाड आहे हे दाखवते तुम्हाला. आई दाखव कसलं झाड आहे. हे आल्याचं झाड आहे. आलंय त्याला. आलंय बघ. कसं काय? अगं खिडकीत ठेवलेलं ते. बाजारातून एक तुकडा राहिलेला खिडकीत. तर त्याला कोंब आला तर मातीत ठेवला मी. अच्छा, तर तो मोठा झाला झाड. एवढं मोठं झालं. मतलब खाली लावलं की त्याला आलं येईल का? हा, तर मातीत इथे पुरलं नाही. इथं माती चांगली आहे ना, होईल. झाड कशी पानं आली त्याला. पहिल्यांदा बघते मी आल्याचं झाड. मातीत येतील अजून ते. मुळं आली त्याला ना खालून. अच्छा अच्छा, असं आहे. तर लावा बघूया आल्याचं झाड. आलं कसं येते. मोठं झाल्यानंतर मग त्याला काढायला लागेल ना खालून त्याला. लाव चल कुठेतरी. काय बनवतेस तू? कोबीची भाजी. जेवायला कोबी चिरते? येस, पण मी अशी कापते पातळ. मला अशी आवडते भाजी. कशी दाखव. येस, तुला पण अशीच आवडते. चायनीज पकोडा. आणि आई कांदा आणि मिरची कापते. मी इथे भाजी कापायला बसते, म्हणजे पटकन जेवण होईल. आता 7:45-8 पर्यंत आमचं जेवण रेडी लागतं. त्यासाठी पटापट तयारी चालू आहे जेवायला. आज आहे उपवास. सकाळी थोडी वेगळी भाजी होती, संध्याकाळी एक तरी भाजी नवीन पाहिजे. मग आता काय करायचं, मग कोबीची भाजी करू. सुरमई पण आहे पाहिजे का? सुरमई उद्या खायची, ती आता नाही. रात्री 12 नंतर खाऊ शकतेस तू कामाला आहेस, तुला डबा पाठवते मी इथून सुरमईचा. तर कोबीमध्ये बटाट पण टाकणार आहे, म्हणून 2 बटाटे घेतली ते टाकायला. मग एक नवीन भाजी केली का सकाळची भाजी नाही चालत, एक तरी नवीन भाजी पाहिजे, म्हणून कोबीची भाजी ठरवले. आता पटापट कापते. ओके. जेवायला आहे कोबीची भाजी, भात आणि थोडीशी मसूरची भाजी असेल ना सकाळची. भेंडीची आहे, मसूरची आहे. 3 भाज्या. आता आलो जरा बेडरूम मध्ये बसायला. व्हिडिओ अपलोड केली, ब्लॉग अपलोड केला. आई जरा पडले बेडरूम मध्ये. जेवण वगैरे झालं, जरा आराम. आता 7:45 वाजायला आले. थोड्या वेळात जेवू ना. आपण भजी बनवले नाही, पापड तळले. मिरची सुकी. मिरची पाहिजेच, काहीतरी साईड डिश पाहिजे. तर मिरची तळले पप्पांनी आणि पापड तळलेले आहेत. आणि उद्या येणार आहे ओवीची एक्झाम चालू आहे. तिला यायचं आहे इकडे. तिथं वस्तीलाच येणार होती, पण एक्झाम चालू आहे म्हणून तिला बोलू नको. ती इकडे आली की ती अजिबात अभ्यास सुद्धा करत नाही. जबरदस्तीने अभ्यासाला बसवावा लागतो. नुसती खेळत असते इकडे आल्यावर. तर उद्या तुम्हाला ब्लॉगमध्ये ओवी दिसणार आहे. फुल धमाल येणार आहे उद्याच्या ब्लॉगला. आणि आता थांबलोय, थोड्या वेळा आराम करतोय. मोबाईलवर काय ना काय रील्स वगैरे बघतोय. मग थोड्या वेळात 8 पर्यंत जेवू.
काय चालू आहे? अरे तू जेवलास ना आता? प्रीत एवढा सकाळी मला बोलते तुझा माझा नाक जरा हे झालाय, जरा जाम झाला होता आणि त्याला फ्री करतोय. फ्री आहे असं फ्री बघ आई. हे बघ एक ग्लास भरून पिलाय त्यांनी, पितोय. थंड थंड नको हो, आता जेवलास तू, मला नको. पण बघ थंड आहे ते, फ्रीज मधून काढून दाखवलीच नाही मला सकाळी. सकाळपासूनच सुरुवात झाली असती, मला माहितीये. मस्त छान. चलो बाय बाय, बॅक टू वर्क. छान दिसतोय. बाय. आताच प्रीत गेलेला आहे कामाला. भांडी वगैरे घासायची आहेत, ओटा ऑलरेडी साफ आहेच. तर पटकन भांडी घासून देते आणि मग जाते आईकडे गप्पा करायला थोडा वेळ. 9:30 झालेले आहेत, एवढ्या लवकर काय आम्ही झोपत नाही. तर पटकन भांडी घासायची, थोडी आईने घासलेली आहे, थोडी ठेवली, तिला बोलू मी घासते, तू आराम. तिच्या बेडरूम मध्ये आराम करते. पप्पा आणि काका टीव्ही बघतात. ती पटकन भांडी घासते आणि मग जाते आईसोबत गप्पा मारायला. आजचं काम झालेलं आहे किचन. उद्या भेटू आपण. बाय बाय. सगळं काम झालं, ओटा वगैरे साफ झाला, भांडी सुद्धा घासून झाले. आता त्याला बाय बाय बोलते, उद्या भेटू सकाळी. तर आता आले मी बेडरूम मध्ये. भांडी वगैरे घासून झाली आणि एवढे कपडे, आता मला कपड्यांच्या घड्या घालून ठेवायच्या आहेत. कपड्यांच्या घड्याच घातल्या नव्हत्या, सुके कपडे आणले, खुर्चीमध्ये ठेवले होते, पेटाच्या घड्या नव्हत्या घातल्या. आता भांडी वगैरे घासली, ओटा वगैरे साफ केला, किचनचं पूर्ण काम झालं आणि मग आता आले बेडरूम मध्ये. चेहरा वगैरे धुवून आता पडते जरा, काय ना काय मोबाईलवर रील वगैरे बघते. तर कसलं काय हे काम होतं हे लक्षातच राहिलं माझं, म्हणजे लक्षातच नाही राहिलं करायचं आहे ते. नका बेडरूम मध्ये पसारा दिसतोय कपड्यांचा, आणि आमचे दोघांचे कपडे सगळे मिक्स झालेले आहेत, त्याचे आणि माझे. ते सगळे वेगळे करून परत मला कपाटामध्ये ठेवायचं आहे. हे माझं काम आहे. आता पटापट करते, 10 मिनिटं लागतील तरी मला हे काम करायला पटापट. तुमचं असं कोणतं काम आहे जे तुम्हाला रात्री करावंच लागतं? माझ्या एकतर कपड्यांच्या घड्या वगैरे असतात किंवा काही बेडरूम वगैरे आवरायचं असतं, तर हे माझं रात्रीचं काम असतं काही ना काही. तुमचं काय असतं मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तर पटापट कपड्यांच्या घड्या घालते आणि मग कपाटामध्ये ठेवते.